मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सासरवाडीला आहे. म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या बावनबुर्जी करवंड इथं. तो राजवाडा, ते बुर्ज आहेत. इथून जे दिसतात ना, ते बुर्ज. ते बघ, ते दाखव. ते बुर्ज आणि हा जो परिसर होता ना, याच्या समोरचा इथे एक बगीचा होता, गार्डन होता आणि बाजूला एक बागेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिर बघण्यासारखं आहे. तुम्हाला दाखवतो चला. हे शिवकालीनच आहे आणि याचं जे बांधकाम आहे, वरती जर बघितलं तर बघा याचं कसं कळस कसा आहे तर. ठीक आहे. आणि खाली याच्या बाजूला बरोबर या ठिकाणी मंदिर आहे. मंदिरात जाऊन आपण तुम्हाला दाखवतो. खूपच जबरदस्त असं स्ट्रक्चर आता हे दिमागात उभं आहे. इथं आल्यानंतर एकदम गारवा वाटतो. ते महादेवाची पिंड वेळ थांबल्यासारखी वाटते. इथे एकदम शांतता वाटते. स्मशान शांतता म्हणजे पिन ड्रॉप सायलन्स आहे या ठिकाणी. आणि हे मला कसं वाटलं माहितीये का, मी आसिरगडला गेलो होतो, बाराणपूरच्या बाजूला असलेला आसिरगड. तिथे एक महादेवाचं मंदिर आहे वरती, जिथे अश्वत्थामा आहे, तो अशी स्टोरी आहे. सेम त्याच्यासारखंच वाटलं, कारण की असंच आहे. इथे पिंड आहे आणि बाजूला तिथे सुद्धा बाराव आहे. ही ती बाराव विहीर त्या काळची. म्हणतात ही खूप खोल होती, परंतु कालांतरानं ती बुजली किंवा बुजवण्यात आली. बरं, विशेष म्हणजे माहिती आहे, आता आपण या मंदिरात आहे ना, याच्या खालून इथं जायला रस्ता आहे. आपण तिथं जाऊ चला. चल प्रवीण. हा इथून तो रस्ता आहे. इथून आपल्याला खाली जावं लागेल. सावकाश सावकाश. हे बघा, हे असं काही आता सध्या उरलेलं आहे चे अवशेष. अजूनही इथे यायला रस्ता दिसून येतो. म्हणजे हे त्या काळी किती मोठा असेल बघा. आपण तिथून वरतून शूट घेतला ना, ते खालचा शूट इथपर्यंत आणि अजून खोल होतं असं म्हणतात. हे आता हे बुजवलेलं दिसतं, हे या बाजूला दिसून येते बुजवलेलं थोडंफार. आणि याच्यावरती आपण आता महादेवाची पिंडीचे दर्शन घेतलं ना, त्याच्यावरती आहे. हे कमालीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8व्या पत्नी गुणवंताबाई इंगळे त्यांचं हे माहेर आहे. बुलढाणा जिल्ह्यातलं करवंड, तिथलं हे बागेश्वर महादेव मंदिर, अगदी त्यांच्या राजवाड्याच्या समोरचं. कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की शेअर करा, इतरांना माहिती होऊ द्या.